सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या 26 एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत. अद्वैत विचार करत उभा असतो आणि तितक्यात शेखर त्या ठिकाणी येतो. तो अद्वैतला विचारतो की काय झालं, आणि त्यावर अद्वैत सांगतो की बाबा नेत्राला जो संकेत आला होता तो खरा ठरला. आणि ते ऐकून शेखरला तर धक्काच बसतो. तो विचारतो म्हणजे केतकीने फाल्गुनीला. त्यावर अद्वैत म्हणतो हो बाबा. तर शेखर विचारतो पण का, आणि मग अद्वैत घडलेला सगळा प्रकार सांगतो. त्याच वेळी डोरबेल वाजते, त्यामुळे अद्वैत दरवाजा उघडण्यासाठी जातो. तर एक डिलेव्हरी बॉय आलेला असतो आणि त्याने लिकर म्हणजेच दारू आणलेली असते. त्यावेळी अद्वैत त्याला सांगतो की आमच्या इथे कोणीही हे मागवलेलं नाही आहे. मात्र तो माणूस म्हणत असतो की पत्ता तर हाच आहे, थांबा मी कॉल करतो. आणि मग त्यानंतर तो त्याच्याकडे जो नंबर असतो त्यावर कॉल करतो. आणि त्याच वेळी केतकी त्या ठिकाणी येते. तिनेच ती दारू मागवलेली असते आणि ते बघून अद्वैत आणि शेखरला तर काय बोलावं तेच सुचत नाही. आणि मग त्यानंतर केतकी ती डिलेव्हरी घेते आणि सरळ दारू प्यायला सुरुवात करते. अद्वैत तिला विचारत असतो की काकू हे काय चाललंय तुझं, तू तर दारू सोडून दिली होती ना. तर केतकी म्हणते मग दुसरं काय करू, मला माझं आयुष्य एन्जॉय करायचं आहे, आणि ती दारू प्यायला सुरुवात करते. अद्वैत तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न करतो. शेखरही तिला समजावतो, मात्र ती कोणाचं काही ऐकत नाही आणि दारू पीत पीतच तिच्या खोलीत जाते. त्यानंतर अद्वैत घडलेला सगळा प्रकार नेत्राला सांगतो. त्यामुळे नेत्रालाही आश्चर्य वाटतं. ती विचारते की आता काकू कुठे आहेत. त्यावर अद्वैत सांगतो तिच्या रूममध्ये बाबा आणि इंद्राणी आत्या तिच्याशीच बोलायला गेले आहेत. तर नेत्रा म्हणते मग मी सुद्धा जाते. मात्र तितक्यात शेखर आणि इंद्राणी त्या ठिकाणी येतात. नेत्रा त्यांना विचारते की काय झालं, काकू कुठे आहेत. आणि त्यावर शेखर सांगतो की केतकीने स्वतःला तिच्या खोलीत कोंडून घेतले. त्यामुळे नेत्रा घाबरते. ती म्हणते मग आपल्याला जायला हवं, त्यांनी जर स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट केलं तर. आणि त्यावर शेखर सांगतो ती असं काही करणार नाही, कारण ती आतमध्ये गाणी गुणगुणत बसली आहे आणि दारू पित आहे. आम्ही तिला आवाज देण्याचा खूप प्रयत्न केला पण ती दरवाजा उघडायला तयारच नाही. आणि हे सगळं काही ऐकून नेत्रा काळजीत पडते. तर अद्वैत म्हणत असतो की काकू अशी का वागते तेच कळत नाही. तिने फाल्गुनीच्या कानाखाली मारली, हे काही कमी होतं का. आता तर तिने दारूही प्यायला सुरुवात केली आहे. आणि त्यावेळी नेत्राला सतत केतकीचं ते विचित्र बोलणं आठवत असतं. ती त्याच सगळ्या गोष्टींचा विचार करत असते. आणि मग ती अद्वैत, शेखर आणि इंद्राणीला सांगते की मला असं वाटते की काकूंचा स्वतःवर ताबा राहिलेला नाही आहे. आणि ते ऐकून हे तिघेही आश्चर्याने तिच्याकडे बघू लागतात. तर नेत्रा त्यांना सांगते की हो, काकूचा स्वतःवर ताबा राहिलेला नाही आहे आणि म्हणूनच त्या असं वागत आहेत, आणि यामागे त्या विरोचकाचाच डाव आहे. आणि आता आपण सगळ्यांनीच सावध राहायला हवं, कारण काकू इतरांना आणि स्वतःला पण काही इजा करू शकतात. आणि त्याचवेळी तेजस धावत पळत त्या ठिकाणी येतो. तो खूप घाबरलेला असतो आणि तो नेत्राला सांगतो की काकू तिकडे किचनमध्ये, आणि त्यामुळे मग ते सगळेजण पळतच किचनमध्ये जातात. तर तिथे केतकी डायनिंग टेबलवर झोपलेली असते. तिने दारूची बाटली कपाळावर ठेवलेली असते आणि तिच्या हातात सुरासुद्धा असतो. ती तो सुरा तिच्या चेहऱ्यावरून गळ्यावरून फिरवत असते. आणि हा प्रकार बघून सगळेजण खूपच घाबरतात. केतकीला कसं थांबवावं हेच त्यांना कळत नाही. नेत्रा तिच्याशी बोलायला जाते, मात्र केतकी हसतच म्हणत असते की मला माझं आयुष्य एन्जॉय करायचं आहे, कोणीही मला थांबवू नका. आणि मग ती सुरी तिच्या चेहऱ्याजवळ नेते, मात्र त्यामुळे नेत्रा खूप घाबरते. ती पटकन ती सुरी पकडते. इंद्राणीसुद्धा तिच्या मदतीला धावून येते. मात्र त्या दोघींनाही केतकीच्या हातून सुरी घेता येत नाही. केतकीने सुरी घट्ट पकडून ठेवलेली असते. आणि मग त्यानंतर ती उठून बसते. ती सगळ्यांना सुरी दाखवत म्हणते की जर माझ्याजवळ आलात ना तर मी माझा गळा चिरून टाकेल. त्यामुळे सगळेच जण घाबरून 4 पावले मागे सरकतात. तर केतकी टेबलवर उभी राहून एका हातात सुरी पकडून दारू प्यायला सुरुवात करते. ती टेबलवरच नाचत असते. आणि हा प्रकार बघून घरच्यांना काहीच सुचत नाही. ते केतकीला समजवण्याचा, तिला शांत करण्याचा खूप प्रयत्न करतात, पण केतकी काही ऐकायला तयारच नसते. आणि मग त्यानंतर ती अचानक रडायला लागते आणि मध्येच हसू लागते आणि पुन्हा दारू पिते. शेवटी इंद्राणी तिला समजावते की केतकी तुला दारू प्यायची आहे ना, तू पी, तुला कोणीही काही बोलणार नाही, पण आधी खाली शांतपणे बैस. आणि मग त्यानंतर केतकी पुन्हा एकदा टेबलवर बसते. आणि मग त्यानंतर इंद्राणी तिच्या हातून ती सुरी घेण्याचा प्रयत्न करते, मात्र केतकी ती सुरी काही सोडत नाही.
आणि मग त्यानंतर जेव्हा नेत्रा तिला समजवण्यासाठी पुढे जाते तेव्हा तर केतकी जवळजवळ तिच्यावर वारच करणार असते. मात्र नेत्रा थोडक्यात वाचते. तर केतकी म्हणत असते की काय ग नेत्रे, मला माझं आयुष्य शांतपणे जगू दे ना, तू का मध्ये मध्ये करतेस, मला माझं आयुष्य एन्जॉय करायचं आहे. आणि तिचं असं बोलणं ऐकून घरातील सगळेजण अजूनच चिडतात. नेत्रा तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करते पण केतकी रागातच तिच्याकडे बघत असते. आणि मग त्यानंतर ती सगळ्यांना धमकी देते की जर तुम्ही माझ्या जवळ आलात तर मी स्वतःचा गळा चिरून टाकेल. आणि ते ऐकून सगळेजण घाबरून मागे सरकतात. तर केतकी हसतच पुन्हा टेबलवर झोपी जाते. आणि तिची अवस्था बघून सगळ्यांना वाईट वाटतं. तितक्यात रुपाली त्या ठिकाणी येते. ती हसतच सगळ्यांकडे बघत असते आणि मग ती नेत्राला म्हणते की काय ग तुझं हे सैन्य, एकीकडे ही बेवडी तर दुसरीकडे तो बिंडोक राज्याध्यक्ष. मग त्यानंतर ती अद्वैतकडे बघत म्हणते की हा तर काय बावळटच आहे. आणि मग ती फाल्गुनीला मंद, तेजसला चिडका म्हणते आणि नेत्रा इंद्राणीबद्दलही वाटेल ते बोलत असते आणि म्हणत असते की तू हे असं सैन्य घेऊन माझ्यासोबत लढणार आहे का. आणि रुपालीचं असं बोलणं ऐकून नेत्रा खूप चिडते आणि ती सरळ रुपालीचा गळा पकडते. इंद्राणीसुद्धा त्यावेळी त्या ठिकाणी येते. त्या दोघी मिळून रुपालीचा गळा आवळत असतात आणि तिला टेबलवरच झोपवतात. इतर सगळेजण त्या दोघींना थांबवण्याचा प्रयत्न करतात पण त्या दोघी काही रुपालीचा गळा सोडत नाही. रुपालीला मात्र काही होत नसतं, उलट ती हसत असते. आणि मग फाल्गुनी म्हणते की नेत्रा सोड तिला, विरोचक कधीही मरणार नाही, तो अमर आहे. त्यामुळे नेत्रा वैतागून पाठीमागे सरकते. तर रुपाली हसतच म्हणत असते की अगं नेत्रा, जे या मंद फाल्गुनीला कळलं ते तुला कळलं नाही का. तू एवढा माझा गळा चिरला तरीही मला काही झालं नाही, मी पुन्हा जिवंत झाले. तर तुझ्या या गळा आवळल्याने मला काय होणार आहे. त्यामुळे नेत्रा पुन्हा तिच्या अंगावर धावून जाते पण अद्वैत तिला थांबवतो. तर रुपाली हसतच म्हणत असते की अरे नको थांबवू तिला, मी काय तिच्यावर चिडलेली नाही आहे. आणि मग त्यानंतर ती नेत्राला सांगते की यापुढे विरोचक जे बोलणार तेच होणार, तुला जे करायचं आहे ते कर, कारण हा विरोचक आता कधीच मारणार नाही. आणि मग ती तेथून हसतच निघून जाते. त्यानंतर मग संध्याकाळी सगळेजण आज घडलेल्या प्रकाराचाच विचार करत असतात. केतकीला तर कोणी भेटायलाही गेलेले नसते. सगळ्यांनाच तिची भीती वाटत असते. आणि मग नेत्रा सगळ्यांना सांगते की यापुढे आपल्याला खूप सावध राहावं लागणार आहे. यापुढे घरातील कोणीही त्या विरोचकाजवळ जायचं नाही, त्याच्याशी बोलायचं नाही. फक्त इंद्राणी आत्या आणि मीच तिच्याशी बोलू. आणि ते ऐकून शेखर म्हणतो पण हे कसं शक्य आहे. तर नेत्रा त्याला सांगते की बाबा, आम्ही हे सगळं तुमच्या सुरक्षिततेसाठीच करत आहोत, तुम्ही प्लीज आता त्या खोलीत राहू नका, तन्मयच्या खोलीत राहा. मात्र शेखर काही ऐकायला तयारच नसतो. तो म्हणत असतो की मी माघार घेणार नाही. मात्र अद्वैत त्याला समजावतो. तर इंद्राणीसुद्धा म्हणत असते की हा माघार घेण्याचा प्रश्न नाही आहे, आम्ही जे काही करतोय ते तुम्हा सगळ्यांच्या सुरक्षिततेसाठी. आणि त्यामुळे शेखरचा नाईलाज होतो आणि तो तन्मयच्या खोलीत राहायला तयार होतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.